भालचंद्र नेमाडे ज्येष्ठ साहित्यिक जे आहेत त्यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा रंगली आहे. एकीकडे अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. 22 जानेवारीला या प्रभू श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि देशवासियांसाठी हा सोहळा एक मोठा सण मानला जातो आहे. त्यामुळे रामभक्तांमध्ये कुठेतरी एकीकडे उत्साहाचं वातावरण आहे आणि अशा या धार्मिक वातावरणात आता ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी रामायण आणि श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे. अनेक रामायणांमध्ये राम हा वेगळा दाखवण्यात आलेला आहे. एका रामायणात तर राम आणि सीता हे बहिणी-बहिणी दाखवलेले आहेत असं भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं. त्याचसोबत वाल्मिकींचा राम कशामुळे खरा मानायचा? वाल्मिकी हा शृंग घराण्याचा दरबारी कवी होता. शृंगांना जसं आवडलं तसंच रामायण हे वाल्मिकींनी लिहिलं आणि राम हे शाकाहारी होते की मांसाहारी होते यावर चर्चा करण्यापेक्षा जे खरं काय आहे ते आपण शोधायला हवं. खोलात जाऊन आपण शोधलं पाहिजे. आणि याचसह नेमाडे यांनी असंही म्हटलं की एका रामायणात तर सीता ही रामापेक्षा वरिष्ठ असल्याचं किंवा वर्चस्व तिचं असल्याचं लिहिलं आहे. एका रामायणात सीता ही रामाला अक्कल नाही का वगैरे असं म्हणते किंवा रामाला शिव्या देते असं वक्तव्य नेमाडे यांनी केलं होतं. जळगावातल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. एका पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला आणि त्यावेळीच भालचंद्र नेमाडे यांनी हे वक्तव्य केलंय. पाहूयात हा व्हिडिओ. हे खोटं बोलतायत की राम मांसाहारी होता की शाकाहारी होता. आता हे वाचूनच लक्षात येतं ना. हे कशा करता त्याची चर्चा करायची. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे खरं आहे ते प्रत्यक्ष खोदून पहा, मग कळेल काय ते. नुसतंच टी व्ही भाषणं चर्चा वगैरे वगैरेतून सत्य कळणार नाही. ब्रिटिश म्युझियममध्ये एकदा पाहिलं, त्याच्यातला राम वेगळाच आहे. नंतर इकडे कंबोडियातला राम वेगळाच आहे. नंतर जैन रामायणातला राम तुम्ही पहा, वेगळं आहे. काही ठिकाणी राम सीता बहिणी आहेत, काही सीता ही रावणाची मुलगी आहे. असं सगळं राम म्हणजे 60,000 वर्षापूर्वी धनुष्यबाणाचं युद्ध असतानाचा तो नायक. आणि त्याचं जे काही अनेक युगांमधून बदलत ते वाल्मिकीच्या काळात आत्ता आपल्याला माहीत आहे तसं दिसतं की वाल्मिकीनी शुंग घराण्याचा तो काय म्हणा कोर्ट पोएट होता, दरबारी कवी होता. तर शुंगांना आवडेल असं त्यांनी रामायण लिहिलं. आणि शुंगांनी तुम्हाला बौद्ध धर्माचा नाश केला. बौद्ध आणि जैन धर्म आपल्या देशातले सगळ्यात जुने, सगळ्यात सोशील अहिंसक असे धर्म. तर त्यांचा नाश करणारे हे शुंग आणि आपल्याकडे शालिवाहन यांनी ते नाश केला आणि ब्राह्मण धर्म प्रस्थापित केला. आता अशी परिस्थिती होते की खरं कोणते राम मग यातले. वाल्मिकीचा राम खरा कसा म्हणायचा. वाल्मिकीच्या आधी मी स्वतः आसाममध्ये एक रामायण केलं कर्मी लोकांचं. काय 15,000 लोक राहिले होते. त्यांच्यातला राम त्यातली सीता मुख्य आहे. ती रामाला आज्ञा करत असते, शिव्या देत असते रामाला, की तुला अक्कल नाही वगैरे असं. आता ते मराठीत आलं पाहिजे किंवा सगळ्याच भाषांमध्ये त्याचा प्रोजेक्ट हे मी मिळवला आहे. थोडक्यात म्हणजे हेही कर्मी लोकांचं रामायण का नाही खरं आणि कंबणाचं रामायण तामिळनाडूमध्ये ते का नाही खरं. हे सगळेच रामायण जी काही ती माहीत पाहिजे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा श्रीरामावर यापूर्वी एक वक्तव्य केलं होतं. राम हा बहुजनांचा आहे, राम मांसाहारी होते असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं आणि त्यानंतर एक नवा वाद निर्माण झाला होता. त्यातच आपण पाहतोय की भालचंद्र नेमाडे यांनी सुद्धा हे वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे आता भालचंद्र नेमाडे यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर तर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेतच. मात्र राजकीय वर्तुळात सुद्धा या नेमाडे यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.